आपल्या नाशिकमध्ये वडाळा पाथर्डी रस्त्यावर विनयनगर म्हणून जो भाग आहे त्या ठिकाणी हनुमानाचं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं मंदिर आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला हनुमानाविषयीची माहिती असेल, परंतु विनयनगरचा हा जो हनुमान आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की हा हनुमान पंचमुखी हनुमान आहे. म्हणजे या हनुमंताला 5 मुख आहे अशा प्रकारचा आहे. पंचमुखी हनुमानाच्या ज्या मूर्ती आहेत त्या अतिशय दुर्मिळ असतात आणि अशा प्रकारची ही जी हनुमानाची मूर्ती आहे, पंचमुखी हनुमानाची मूर्ती आपल्याला वडाळा पाथर्डी रस्त्यावरील विनयनगर येथे पाहायला मिळते. तिचं दर्शन घेता येतो. मंदिराचा परिसर प्रशस्त आहे आणि मंदिर देखील अतिशय सुबक आणि देखणे आहे. या मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर सुरुवातीला एक उंदीर मामा आहे आणि समोरच श्री चिंतामणी गणेशाची अत्यंत सुबक अशी मूर्ती आहे आणि त्यानंतर सरळ आपण पंचमुखी हनुमानाच्या या गाभाऱ्यात जाऊ शकतो. हनुमानाला पंचमुख जर असले तर त्या हनुमानाची मूर्ती किंवा त्या हनुमानाचं चित्र घरामध्ये जर ठेवलं तर भय, शत्रू आणि नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो असं म्हटलं जातं. हनुमानाची ही जी मुखं असतात त्याची देखील वैशिष्ट्ये असतात. पूर्व दिशेला जे मुख आहे त्याला वानरमुख किंवा हनुमानजी मुख म्हणतात. या मुखामुळे यश, साहस, आत्मविश्वास आणि शत्रूंवर विजय मिळवता येतो. दक्षिण दिशेला जे मुख असतं त्याला नरसिंह मुख म्हणतात. या मुखामुळे भय, तणाव आणि जीवनातील कठीण बाधा दूर होते. पश्चिम दिशेचं जे मुख आहे त्याला गरुड मुख म्हणतात. या मुखामुळे वाईट बाधा, वाईट नजर, नकारात्मक तंत्रमंत्र याचा प्रभाव कमी होतो. हनुमानाचं उत्तर दिशेचं जे मुख आहे त्याला वराह मुख असं म्हणतात. याच्यामुळे मनुष्य आयुष्यमान होतो. यश, स्थिरता आणि चांगले आरोग्य यामुळे मिळते. आणि हनुमानाचं जे वरचं मुख आहे, वरच्या दिशेला जे मुख आहे त्या मुखाला अश्वमुख किंवा हग्रीव मुख असं म्हणतात. या मुखामुळे ज्ञान, बुद्धी आणि मनोकामना यांची पूर्ती होते असं म्हटलं जातं. पंचमुखी हनुमानाची ही जी मूर्ती किंवा जे चित्र आहे ही जर घरात ठेवली तर घरातील वास्तूचा दोष जर असला तर तो दूर होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे शनी, मंगळ आणि पितृदोषाचा वाईट परिणाम देखील किंवा प्रभाव देखील या पंचमुखी हनुमानाच्या नित्य साधनेमुळे कमी होतो. त्याचप्रमाणे कुटुंबामध्ये सुख, शांती आणि सुरक्षेचे वातावरण जर हवे असेल तर पंचमुखी हनुमानाचे हे चित्र किंवा मूर्ती आपल्या घरात दरवाजावर लावल्यास अशा प्रकारची समृद्धी, शांतता निर्माण होते असं मानलं जातं. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानाचे चित्र किंवा मूर्ती बसविल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर आणि वास्तुदोष दूर होतात. यामुळे घराचे रक्षण होते आणि घरामध्ये सुख आणि शांती प्राप्ती होते असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारची
ही पंचमुखी हनुमानाची मूर्ती अतिशय प्रभावी आणि अत्यंत प्रसन्न अशी ही मूर्ती आपल्याला विनयनगर येथील या पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये पाहायला मिळते. त्याचप्रमाणे सिद्धिविनायकाचं अत्यंत मनोहारी असं दर्शन आपल्याला चिंतामणी गणेशाचं दर्शन या ठिकाणी होतं. अतिशय प्रसन्न आणि स्वच्छ असं हे मंदिर आहे. या ठिकाणी आल्यानंतर शनी महात्म्य चालिसा ही देखील आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे हनुमान मंदिराच्या बाजूला शनी महाराजांचं मंदिर आहे, याची देखील आराधना भाविक करताना दिसतात. तर अत्यंत प्रसन्न असं हे पंचमुखी हनुमानाचं मंदिर विनयनगर वडाळा पाथर्डी रोडवर जरूर पहा. जय बजरंगबली.